विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। स्टेजवर चढून दिलं, लगेच माईक दिला आहे. म्हणलं भरपूर लोक बोलायचे आहे. अनंता दादा बस आता काही वेळात पोहोचत आहे. तेल्लारायले त्या माणसाचा कार्यक्रम होता. बस आता थोड्या वेळात येईनच, कारण तिथून 4.5 तास लागते. पोरं आयोजक टीम आली होती माझ्याकडं. सर म्हणे असा असा कार्यक्रम आहे, तुम्हाला या लागते. म्हणलं ठीक आहे. मगांपासून पाहून राहिलो, जनरेटर चालू बंद चालू बंद चालू बंद होऊन राहिलो. महाराजांचा इतिहासच संघर्षाचा आहे. लाईट चालू बंद हे इतिहासात असे किती वेळा चालू केले आणि किती वेळा बंद केले, नाही का? आणि या अंधाराले आर पार भेदून आणणारा एक माणूस आहे, तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ज्या माणसानं या भारतात जगण्याचाही अधिकार नव्हता, अशा माणसानं तुम्हाला जगण्याचा अधिकार या भारताच्या संविधानातून दिला. अशा माणसांना मी सर्व पहिले वंदन करतो. आज हा भीमा कोरेगाव शौर्य दिनाचा कार्यक्रम इथे आयोजित केला. बा लाईट लाव रे, पण पुन्हा गेले नाही पाहिजे, नाही तर ते ढोबर बंद करून दे. हा आता बंद नाही होईल ना? हा, नाही तर त्याला म्हणा ढोबर बंद करून दे, हेच राहू दे. त्याला पैसे बंदी द्यायचे आहे का? नाही ना. तर हे म्हणून सालं मास्तरनं माझे पैसे खाल्ले का काय? गायकवाड सरांनी खूप चांगलं तुम्हाला मार्गदर्शन केलं. मला तुमच्या समाजाची एक खूप चांगली गोष्ट आवडते. इथं जर ओबीसी असताना तर उठून चालला गेला असता. म्हणलं असतं का बयाड आयोजन आहे. खरंच म्हणजे माझा समाज असता तर मी तुम्हाला सांगून राहिलो, अर्धे लोक पळाले असते आतापर्यंत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी का पेरलं तुमच्या मनात, मला का विचारच इथे साला. तर हे का खतरनाक लोक आहे. आणि माया 100 कार्यक्रमापैकी 70 ते 75% कार्यक्रम हे एससी समाजाचे लोक करते. याचा मला अभिमान आहे का विचार पेराचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायीच करू शकते. मी ओबीसीने सांगून सांगून तर थकून गेलो, पण चालू आहे माय का सुधरा लेको. एक ओबीसी सांगते तर बरं वाटते, तुम्ही सांगितलं तुमचा राग करते ते. हो, तुम्ही जर चांगलं सांगायला गेले ते ऐकणार नाही, माय ऐकन तरी. भीमा कोरेगावचा इतिहास दादांनी सांगितलाच, पण आता लक्षात ठेवा परिस्थिती लय बदललेली आहे. आपल्याला संविधानानं प्रचंड मोठी ताकद दिली आहे. आपल्या इथं माय भगिनी बसून आहे. ज्या ज्या माय भगिनी इथं बसून आहे ही त्या सावित्रीबाईची पुण्याई आहे का, ज्या सावित्रीबाईनं तुम्हाला शिक्षणासाठी पहिली मुलींची शाळा पुण्याच्या भिडेवाड्यात आणि जिथं ब्राह्मणांचा सर्वात मोठा पगडा आणि वर्चस्व होतं अशा ठिकाणी उभी केली. याला काही साधी ताकद लागत नाही. पण काही काही बयाड पोट्या तिला विचाराव का हो तू ग्रॅज्युएशन कोणामुळे करत आहे, PhD कोणामुळे? तर माया माय बापामुळे. तुझ्या माय बापामुळे आहेस तू, काही विषयच नाही. पण तू एक वेळ विचार कर का तू कोणामुळे इथं शिक्षण घेत आहे. पण सावित्रीबाई एकटी नव्हती. क्रांती ज्योती सावित्रीबाईच्या मागे विठ्ठला सांगा माणूस उभा होता, तो म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले. त्या माणसानं, कारण घरची बाई जर पुढं करायची असेल तर माणूस पाहिजे उभा कणखर, आणि ते उभे होते. आता येणाऱ्या पिढीला हेच सांगावंसे वाटते का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगून गेले
का शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो शिकेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. पण हे पोट्ट याची डिग्री झाली आहे, याच्यावर अन्याय होऊन राहिला, अत्याचार होऊन राहिला, याच्या लेखाच्या नोकऱ्या निघून नाही राहिला, भ्रष्टाचार होऊन राहिलं. ते महाविकास आघाडीचं सरकार होतं, त्या पोट्ट्याला आरोग्य भरतीचे पेपर सेंटर दुबई. मी बंडीवर बसून उडणार आहे का हे? लेखाले एक सेंटर, एका पोट्ट्याला चायना सेंटर. मी म्हणलं का पाकिस्तानची परीक्षा होय का? तरी हे बोंबलाल तयार नाही. मला फोन करते लेखाचं. आता आता 2 महिने झाले एका पोट्ट्याचा फोन आला. अजी सर म्हणे ते आरोग्य भरती कॅन्सल झाली, आता कवा होईन म्हणे. अबे साल्या म्हणलं तू कोणाला फोन लावून राहिला? अबे मी का मिनिस्टर आहे का बे? म्हणलं आरोग्य मंत्री आहे का मी? म्हणलं मी मुख्यमंत्री आहे, मी उपमुख्यमंत्री आहे. नाही सर म्हणे. मग कोणाला विचारायला पाहिजे? तर म्हणे मंत्र्याला. मग जा ना म्हणलं चोट्ट्या त्याला विचार ना, तू मला काय विचारून राहिला? अबे तू शिकला सवरला, त्यावर अन्याय होऊन राहिले, तुझी डिग्री तुला भेटली तरी तू बोंबलून नाही राहिला. मग ती डिग्री पुंगही कर आणि कुठं टाकायचे टाकून घे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे सांगितलं, शिक्षण हे नोकरी मिळवण्यासाठी नाही आहे. फक्त शिक्षण हे नोकरी मिळवण्यासाठी नाही आहे. शिक्षण हे तुमच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आहे. याच्यासाठी शिक्षण घ्या म्हणते. नुसते शिकून ते मेंढराची जमात नाही व्हायची आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुन्हा सांगून गेले का तू मेंढरासारखा नको जगू. समजलं का? 100 दिवस मेंढरासारखं जगण्यापेक्षा 1 दिवस सिंह बनून जग, तेव्हा त्या इतिहास कुठंतरी लिहिला जाईल. मी आता कॉम्पिटेटिव्हच्या पोट्ट्याला शिकवतो. काही पोरं आत्महत्या करते. हे आता पुण्याच्या एका पोरानं आत्महत्या केली मांग. मला का जाऊ दे, आता बंद ठेव नाही चालू ठेव. पाय जमव कसं जमवायचं. त्या पोट्ट्यानं का नाही, आता कोरोनाच्या काळात 2 वर्ष सगळी प्रोसिजर बंद होती. ह्या पोरानं MPSC टेक्निकलच्या परीक्षेची मेन्स दिली. आता इंटरव्ह्यू साठी रिझल्ट यायचा होता. तो रिझल्ट कमीत कमी 1-1.25 वर्ष लागला नाही. आता त्याच्या घरची परिस्थिती थोडीशी बिकट होती, वडिलांना कर्ज घेतलं होतं. ह्या पोरानं कोणी घरी नसताना आत्महत्या केली. मला साली इतकं वाईट वाटलं ही घटना ऐकल्यावर. मी त्याच्या वडिलांना जाऊन भेटलो पुण्यात. म्हटलं एखादा MPSCचा पोरगा कसा आत्महत्या करू शकते? कारण स्पर्धा परीक्षा किती वेळा पडायचं किती वेळा उठायचं हे शिकवते. तुम्हाला सांगतो, आत्महत्या केली तर हे काही त्याच्यावरचं सोल्युशन नाही आहे. हे टेम्पररी प्रॉब्लेम आहे, त्याच्यासाठी परमनंट काढलेला सोल्युशन आहे त्या पोट्ट्यानं. असं कृपया करू नका. आणि आत्महत्या करून कोणाला फायदा झाला रे? तुझी माय बहीण बाप रस्त्यावर आले, उघड्यावर पडलं कुटुंब. कोणाचा फायदा झाला? अबे तुला आत्महत्या करायची आहे ना, लेका जायचे रिझल्ट नाही आले ना, तुला करायचीच आहे तर जा ना मुंबईला मंत्रालयात कर ना, तिथं करायची आहे तर. एवढ्या पोट्ट्याला न्याय भेटत. इतिहास तुले गाजवाचा असेल ना, इतिहास असा गाजवल्या जाते. हे सोल्युशन नाही आहे त्याच्यावरचं. म्हणून लक्षात ठेवा का आपल्यावर जर अन्याय होत असन, अत्याचार होत असन तर त्याच्या विरोधात आवाज उठवता आल्या पाहिजे. हे आता इथं बऱ्याचशा बायका बसून आहे. माय बायको ह्या म्हणते का नाही नवऱ्याला माहित नाही. माय बायको सिलेंडर आले का माय मागं डेंगच लावते. हे सिलेंडर वाढलं 430चं होतं 1130 झालं. म्या म्हणलं तू का कर, एक ट्विटर हँडलवर तिथं अकाउंट नाही आहे. म्हणलं ट्विटरवर अकाउंट काढ, एक सेल्फी घे. म्हणलं ते सिलेंडर आणते त्याच्यासोबत आणि ते चिठ्ठी घे.
आणि डायरेक्ट नरेंद्र मोदी टॅग कर म्हणलं, वर तर ली म्हणलं अच्छे दिन, आणि खालतं हॅशटॅग ली म्हणलं उज्ज्वला योजना. तुम्ही बोलले पाहिजे. मी जिथं जिथं जातो, मी कायच्यासाठी जातो? पर्याय मास्तांना ठेका नाही घेतलाय व्यवस्थेच्या विरोधात बोलाचा. तुम्ही बोलले पाहिजे. याच्यासाठी मी प्रबोधन करायला वेगवेगळ्या ठिकाणी जातो. ह्या शिक्षणाचा अर्थच तो आहे का तुम्ही बोलते झाले पाहिजे, तुम्ही व्यवस्थेच्या विरोधात बोलले पाहिजे. भारताच्या संविधानाच्या कलम 19 मध्ये तुम्हाला हे अधिकार दिला आहे, विचार स्वातंत्र्य, लिखाण स्वातंत्र्य, हे भाषण करण्याचं स्वातंत्र्य. आणि सरकारनं या व्यवस्थेनं तुमच्यावर अन्याय केला तर त्याच्या विरोधात आवाज उचलण्याचं स्वातंत्र्य आणि शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करण्याचं स्वातंत्र्य तुम्हाला भारताच्या संविधानानं दिलं आहे. आणि त्या संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. मग आपल्याला जर व्यवस्था बदलवायची आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समोर म्हणते का तुम्ही शासन करती जमात म्हणा. अजूनही बयाडायला समजलं नाही. हे चांगलं 12वी सायन्स किती पर्सेंट? 95. काय करणार तुमचा मुलगा? माझा मुलगा नीट करणार आणि नीट राहणार. अरे बाबा नीट कर, तू डॉक्टर होय गरज आहे भारताला, इंजिनियर होय गरज आहे, पण मात्र तुला व्यवस्था बदलवायची आहे. ही व्यवस्था, या देशाची व्यवस्था 3 लोक बदलू शकते. 3. जर तुम्हाला व्यवस्था बदलवायची आहे तर या 3 ठिकाणी आपले पोट्टे पाठवा. मी सांगतो त्या. तुम्ही पहा, पहिलं क्षेत्र कोणतं आहे जी सर? सांगतो ना. पहिलं क्षेत्र आहे का आपले पोट्टे UPSC सारख्या परीक्षेतून IAS अधिकारी झाले पाहिजे, कलेक्टर झालं पाहिजे. कलेक्टर पोट्ट, आपलं पोट्ट कलेक्टर झालं, UPSC ची परीक्षा पास केली आणि कलेक्टर झाल्यावर त्याला ट्रेनिंगला पाठवते मसुरीले, लाल बहादूर शास्त्री प्रशासकीय प्रशिक्षण केंद्र मसुरी. अबे लेका, अशी खतरनाक नोकरी आहे कलेक्टरची. तुम्ही ऑफिस मध्ये जाऊन पहा, मागं मोठी राजमुद्रा, बसाले आलिशान खुर्ची, राहिले बंगला. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.